श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गजानन महाराज तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत आहेत. तो या व्हिडिओद्वारे तुमच्याकडे आला आहे असं समजा. आणि आयुष्यात काही कष्ट असतील, दुःख असतील तर ते व्हिडिओद्वारे तुम्ही त्यामधून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. जीवनसाथी कितीही गरीब असला तरी जमतं. फक्त इज्जत करणारा, आदर करणारा, काळजी करणारा हवा. जर तो श्रीमंत असेल व हे गुण नसतील तर जीवनाचा नरक व्हायला वेळ लागत नाही. जीवन गरिबीत जगता येतं पण बेइज्जतीत नाही. त्यामुळे आपण जोडीदार निवडताना खूप विचार करून निवडावा. या जगात बायकोला बाहेरून कोणी त्रास फक्त तेव्हाच देऊ शकतं जेव्हा तिचा नवरा तिची पर्वा करत नाही. आपल्या बायकोवर आपण तिच्याशी लग्न करून पण दुसऱ्या कोणाबद्दल कुरकुर करण्याची वेळ आली तर मग तिच्या गळ्यात आपण नुसतं नावालाच मंगळसूत्र अडकवलं आहे असं समजावं. न आवडणाऱ्या माणसाबरोबर सक्तीने अख्खा जन्म काढणं आणि आवडणाऱ्या माणसाबरोबर एक क्षणही जगणं हे दोन्ही सारखंच असतं. म्हणून तर आकाश कितीही मोकळं असलं तरी पाखरं घरट्यातच जास्त रमतात. कारण स्वातंत्र्य अमर्याद आकाशात नसतं, ते आपल्याला आवडणाऱ्या माणसाच्या डोळ्यात असतं. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो. आईवडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधांप्रमाणे विश्वास ठेवा. सल्ले थोडे कडवट असतील पण नक्कीच जीवनात संजीवनी ठरवतील. एकमेकांसारखे असणं गरजेचं नाही, एकमेकांसाठी असणं गरजेचं आहे. महत्त्व जसं बोलण्यापेक्षा जास्त शांत राहणारं असतं तसंच सांगण्यापेक्षा जास्त ऐकून घेण्यालाही असतं. हे तुम्ही विसरून चालणार नाही. दुसऱ्याला दोष द्यायचं कधीच सोडलंय मी, कारण दोष देण्या इतपत मी स्वतः धुतलेल्या तांदळासारखं शुभ्र मनाचा कधीच नव्हतो. माणसाला फक्त भाकरीची भूक नसते, तो भुकेला असतो प्रेमाचा, मायेचा, मैत्रीचा, आपुलकी आणि स्नेहाचा. तितकीच भूक असते त्याला पैशांची, प्रॉपर्टीची, सत्तेची आणि सन्मानाची. पोटात 4 घास पडले की भाकरीची भूक क्षमते, इतर मात्र वाढत जातात. जितक्या पुरतं होत जातील तितक्या. कल्पनाशक्ती तरल असली तरी धडाडी असली म्हणजे आयुष्य 40शीला थांबत नाही. सुख कधी संपत नाही, ती नित्य नवी उगवतात. सुकलेल्या फुलांना टाकण्याचं फक्त धैर्य आपल्याजवळ असतं. नव्या सुखांना जागा करून दिली की ती न बोलता बोलवता येतात. साखर चहाचा 1 कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेले असता. अवतीभवती पाहत हळूच चहाचा गुटखा घेताना तुमच्या लक्षात येतं, अरे च्या, साखरच घालायला विसरलो की काय. पुन्हा जाऊन साखर घालायला कंटाळा आलेले तुम्ही कसाबसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर. आयुष्य असंच असतं. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभवतीच असतात. त्यांच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याची हसता हसता तितक्याच हक्कानं रुसता आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसता आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं. आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, काहीतरी तुम्हाला यातून शिकायला मिळालं असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हाईपसुद्धा करा. त्याचबरोबर कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. तुम्ही काहीही कमेंट करू शकता. याने तुम्हालाच पुण्य मिळेल आणि तुमचं नाम जप देखील होईल. त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा